काय आम्ही चूक केलेली नाही, मी किंवा नानाने किंवा रणवीरने. काय कुठली चूक आहे सांगा? दहशतवाद आणि मोकळा श्वास घेतला का? 15 महिने मोकळा श्वास. किती मोकळा श्वास मिळाला बांधवनो? फक्त 10 कोटी रुपये आले आपल्या तालुक्याला. लय वाईट वाटलं मला. शेजारच्या तालुक्याला 3-3 हजार कोटी गेली. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलंही काम करायचं नाही, कुठल्या कार्यकर्त्याला भेटायचं नाही, जनतेला भेटायचं नाही, उचलली जीप टाळायला लावली आणि फक्त बेछूट आरोप करायचे. नानाला म्हणायचे की त्याचे उद्योग आहे. अरे आम्ही उद्योग, तुम्ही उद्योग करता का? आम्ही उद्योग व्यवसाय कुटुंब आहे, मान्य आहे. तुमचा व्यवसाय काय सांगा? दुसऱ्याला जेवण मागणं, दुसऱ्याच्या खिशात हात घालणं, उद्योग आहे यांचा. माझं जसं छोटे मोठे व्यवसायावरती आमचं पोट भरतो आम्ही. तुमचं काय सांगा ना? काही धंदा नसताना तुमची दुकानदारी इतके दिवस चालती कशी? आम्ही काही ना काही पहाटे उठून काही ना काही धडपड करतो. व्यवसाय करणं काय गुन्हा आहे का? तुमची पण लेकरं करतात, माझी पण लेकरं. मग उद्योगच करायचं नाही तर काय उडान टप्पूगिरी करायची? चुकीचं वागायचं का? कुठंतरी काय कुठं कमिशन खात बसायचं का? आता इथे पांगरीतले, परंतु कामाच्या बाबतीमध्ये कुणी काळजी करू नका बांधवांनो. फक्त गैरसमज करून घेऊ नका, कारण मी कधीही कुणाच्या खिशात हात घालणारा कार्यकर्ता नाही. या उलट तुम्ही बघा, शेतकऱ्याचे शेअरचे पैसे बुडवणारे ते आहेत, ऊसाचे पैसे बुडलेत त्यांनी, त्याचबरोबर डीसीसी बँक त्यांनी बुडवली. आणि अशी बुडवाबुडवी करणारी माणसं विनाकारण मायाबद्दल किंवा कुटुंबाबद्दल काही तर चुकीची माहिती देतात. आम्ही कधी चुकणारा कुटुंब नाही, तुम्हाला सांगतो. आता रणवीरच्या बाबतीमध्ये पण शिव्या दिल्या म्हणून का? आपल्या एखाद्या मुलीची टिंगल केल्यावर गपची बसत का? तिथं त्या भागातल्या एका मुलीची टिंगल केली म्हणून रणवीरनं अंगावर गेला का? मुली बाळीचे आपल्या टिंगले करायला काय कुणी पण यायचं टिंगली करायच्या का? हा विषय होता, तर त्याला वेगळंच भांडवल केलं. परंतु असा कधी गैरसमज करून घेऊ नका. आम्ही कधी चुकायचं नाही. कशामुळे चुकू आम्ही? तुम्ही जर एवढं आमच्यावरती प्रेम करत असताल आणि आम्ही जर चुका केल्या तर कसं तुमच्या पुढे हात जोडून आम्ही मत मागायला येणार? येऊ शकत नाही. त्यामुळं ज्याला या तालुक्याचं चांगलं करायचंय किंवा ज्याला रात्रंदिवस काम करायचंय, तो माणूस चुकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि काहीतरी पण आमच्याकडनं काय वाटलं, गैरसमज झाला, खरंच आम्हाला येऊन त्या ठिकाणी भेटा. आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला तयार आहे. परंतु कधी सुद्धा आमच्याबद्दल बांधवांनो कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नका, एवढी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. त्याचबरोबर कुठलीही काळजी करू नका. या गावामध्ये पण मला काही समजलंय की विनाकारण काय काय माणसं जरा काही कुटाने करतात, काही जणांना दबाव आणतात. आता काय अर्बन कोऑपरेटिव्ह संस्था काढल्यात, तुला असं करतो तसं करतो. फक्त मी एवढं सांगतो की तुम्ही तुमच्या जागेवरती राजकारण करा. तुमच्या किती जरी कोऑपरेटिव्ह बँका नसल्या, काय जरी असला तरी शेवटी मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा बेरर चेक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या वाटेत जाऊ नका. तुम्हाला मी एवढंच सांगतो की जर तुमचं ऑडिट सुरू झालं तर मग या पांगरीतनं पळताबोई थोडी राहील. परत मला कोणी समजून सांगू नका, कारण मी कधी कुणाच्या वाटेत जात नाही. आमच्या जर कुठल्या कार्यकर्त्याला कुठंतरी एखादं कर्ज दिलंय आणि बघतो आणि ठेवतो आणि असं करतो तसं करतो किंवा जनतेला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ऑडिट निघाल्यानंतर डीसीसी बँकेवरती कसा प्रशासक आला आणि सगळी झेलची वारी कशी करायला लागल्यात, ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच गोरगरीब सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी डावचण्याचा प्रयत्न करावा असे या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि जे